राज्यसेवा पूर्व परीक्षेला 45 दिवस राहिलेत. असं वाटतंय उरलेल्या दिवसात रिव्हिजन होईल का नाही, अजून काय कव्हर करायचं राहिले, टेस्ट सिरीज किती सोडू, PYQचं काय करू, पेपर हार्ड कॉपी आणून प्रिंट करू का नुसते PYQ बघू, अभ्यासात सातत्य कधी कधी कमी होतंय, नेमकं काय करायचं हे कळत नाही, कधी कधी एका विषयात घुसलं तर त्यातच बरेच दिवस निघून जातात, स्ट्रॅटेजी नाहीये, प्लॅनिंग नाहीये. या सगळ्या अनुषंगानं चर्चा करण्यासाठी मी डॉक्टर अजित दिगंबर काकडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो MPSC एक्झाम मंत्रामध्ये. राहिलेल्या 45 दिवसांचं नियोजन, त्याच्यामधलं स्ट्रॅटेजी, त्यातलं प्लॅनिंग हे फार गरजेचं असतं. इफ यू फेल टू प्लॅन यू प्लॅन टू फेल, जे एक वाक्य दिलेलं आहे ते अगदी महत्वाचं आहे. खूप जणांचा अभ्यास चांगला झालेला असतो, रिव्हिजनच्या मोडमध्ये असतात, पण फक्त एक प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजी नसल्यामुळं काय होतं की एखाद्या विषयामध्ये वाहवत जातो, एखाद्या टॉपिकमध्ये वाहवत जातो किंवा कुठल्या तरी एखाद्याच गोष्टीच्या मागे लागतो. टेस्ट सिरीज सोडवायला लागलो तर नुसत्या टेस्ट सिरीजच सोडवतोय, रिव्हिजन झालेलं नाही, कंटेंटमध्ये कमी पडतोय, त्या टेस्ट सिरीजचा काही फायदा होत नाही. किंवा नुसता अभ्यासच करतोय, रिव्हिजन करतोय, टेस्ट सिरीज सोडवल्या नाही, त्याचा फायदा होत नाही. PYQ कधी कधी नुसते PYQ बघतोय, आयोगाचा मागचा पेपरच सोडून बघितलेला नाहीये. मला असं वाटतं अशा छोट्या छोट्या चुका टाळण्यासाठी आपल्याकडे एक स्ट्रॅटेजी असली पाहिजे, एक प्लॅन असला पाहिजे आणि त्या स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंगनंच आपण पुढे गेलं पाहिजे. जे काय आपण करणार आहे ते ठरवून करा, समजून उमजून करा, आपल्याला जसं करायचं तसं करा. एक आमच्या मास्तरचं एकदम फेमस वाक्य आहे, आपण ठरवलेल्या गोष्टी जर ठरवल्याप्रमाणे केल्या तर आपण IAS होतो. आणि आतापर्यंत हे तंतोतंत लागू पडले. ज्या ज्या लोकांनी केलंय त्यांचा रिझल्ट आलाय आणि ज्यांचा रिझल्ट आला नाही त्यांनी केलेलं नाहीये. लॉजिकल रिझनिंग मध्ये जेव्हा आपण बघतो डिडक्टिव्ह इंडक्टिव्ह लॉजिक, ही गोष्ट आपल्याला प्रकर्षानं जाणवते. जे जे फेल झालेत त्यांचं सगळ्यात महत्वाचं फेल्युअरचं कारण असतं लॅक ऑफ स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण एकाच विचारानं किंवा एकाच वेनं कॅरी फॉरवर्ड होत असतो. आपला माइंड त्याच पद्धतीने आपल्याला सांगायला लागतो की नाही नाही आपला PYQच केलं पाहिजे, आपण फक्त टेस्ट सिरीज सोडवलं पाहिजे, आपण फक्त वाचलंच पाहिजे, आपल्याला रिव्हिजनची गरज नाही किंवा आपण नुसतं रिव्हिजनच केलं पाहिजे, टेस्ट सिरीज सोडवण्याची गरज नाहीये. तर आपल्याला कुठंतरी सगळ्या गोष्टी बॅलन्स करता आल्या पाहिजे. म्हणूनच मी जो माझा अप्रोच सांगत असतो, स्टॉप अँड गो अप्रोच. दर 8 दिवसाला एकदा थांबलं पाहिजे, स्वतःला विचारलं पाहिजे मागच्या 8 दिवसात जे केलं ते योग्य होतं का, आपल्याला अपेक्षित असंच आपण केलंय का, ज्या दिशेनं आपण चाललोय ती योग्य आहे का, ज्या पद्धतीनं आपण मार्गक्रमण करत आहोत ती पद्धत बरोबर आहे का, हे प्रश्न आपण सातत्यानं स्वतःला विचारले पाहिजे. तर आणि तरच आपल्याला जो पाहिजे तो रिझल्ट मिळणार आहे. अदरवाईज आपल्याला रिझल्ट बघायची गरज पडणार नाही आणि मी जसं नेहमी सांगतो तसं रडायला माणूस सापडणार नाही. संधी भरपूर आहे राज्यसेवा पूर्वमध्ये. आता जरी दिसत नसल्या तर 100% तुम्हाला कॉन्फिडेंटली सांगतो की जागा येतील, पण त्यावेळेस तुम्ही प्रिलिम्स पास झालेले पाहिजे, त्यावेळेस तुम्ही मेन्सच्या रेसमध्ये असले पाहिजे. जर जागा वाढल्या, DC जागा आल्या, तहसीलदार आल्या, CO जागा आल्या आणि आपली प्रिलिम्स क्लिअर झाली नाही तर परत तेच रडायला माणूस सापडणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं अजून भरपूर वेळ आहे. 45 डेज इज मोर दॅन इनफ. म्हणजे पूर्वीच्या काळी किंवा आतापर्यंत जेवढे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नला तयारी करत होते, बरेचसे पोस्ट होल्डर, बरेचसे जॉब करणारे शेवटच्या 30 दिवसापर्यंत सुट्ट्या पण टाकत नव्हते. अजून 15 दिवस ऍडिशनल आहे. म्हणजे 45 दिवसात काय होऊ शकतं तर कम्प्लिटली राज्यसेवा प्रिलिम्सचं तयारी होऊ शकते. म्हणजे पूर्णतः एखादा कम्प्लिटली मागच्या काही दिवसांपासून तयारीच करत नव्हता, म्हणजे मागच्या 1-1.5 वर्षापासून त्यानं तयारीच केलेली नाही, पण पूर्वी केलेली. कंडिशन एकच आहे, तुम्ही एकदमच नवीन आहे, पहिलाच अटेम्प्ट 45 दिवसात प्रिलिम काढतो, इट सीम्स व्हेरी डिफिकल्ट. तसं शक्य नाही. पण ज्यानं मागच्या वर्षी काही ना काही तयारी केलेली आहे, कधीतरी प्रिलिम दिली आहे, कधीतरी मेन्स दिली आहे आणि त्याला आता परत रिस्टार्ट करायची बेस्ट वे आहे, आयडियल टाइम आहे. 45 डेज इज मोर दॅन इनफ. फक्त आपल्याला व्यवस्थित प्लॅनिंग करावं लागेल आणि स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी बनावं लागेल. त्यातली त्यात अजून थोडासा स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंगच्या बाबतीमध्ये काही गोष्टी ज्या अनुभवातून तुम्हाला मी सांगतो. दरवर्षी काय होतं की प्रिलिम जवळ आली की एक काहीतरी वादळ पेटतं, काहीतरी टेलिग्रामवर चर्चा सुरू होती की आता सीसॅट अवघड येणार, आता सीसॅट अवघड येणार. परत जे नवीन विद्यार्थी आहेत आता फ्री मेंटरिंग मध्ये मला भेटायला येतात, परत ते म्हणतात सर सीसॅटचा किती वेळा अभ्यास करू किंवा काय करू. माझं परत तेच म्हणणं असेल, जोपर्यंत म्हणजे जब तक सूरज चांद रहेगा, जसं जब तक सूरज चांद रहेगा, जब तक समोसे में आलू रहेगा, तब तक बिहार में लालू रहेगा असं म्हणायचं. समोश्यात आलू आहे पण लालू आता राहिलेलं नाहीये, सोडून द्या. माझं एवढंच म्हणणं आहे, जब तक डिसीजन मेकिंग में सीसैट में डिसीजन मेकिंग रहेगा तब तक 66+ मार्क लेना बहुत इजी रहेगा. त्यामुळे सीसॅटला जोपर्यंत डिसिजन मेकिंग आहे, जिथं डिसिजन मेकिंग मध्ये आपला व्हिडिओ बघून ऑलमोस्ट 10+ मार्क तुम्हाला सहज मिळतात 9 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये. बऱ्याच लोकांना 12.5 पैकी 12.5 मार्क
खूप वेळा मिळाले, तर आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट पण बघा तुम्ही. दरवर्षी पोरं तो व्हिडिओ बघून जातात, तिथे आउट ऑफ मार्क डिसिजन मेकिंग मध्ये घेतात. माझं असं म्हणणं राहील, तोपर्यंत सीसॅट अवघड नसेल, सीसॅटचा लोड घेऊ नका. 50 प्रश्न कॉम्प्रेन्शनचे आहेत. इंग्लिश मराठी जरी अवघड आलं तरी 40 तुम्हाला त्या ठिकाणी, 40 मधले 2 पॅसेज अजून त्यांनी न्यूमरिकलचे टाकले, केमिस्ट्रीचे, फिजिक्सचे टाकले, तरी 30 प्रश्न आपल्याला कॉम्प्रेन्सिव्हचे मिळतात. लॉजिकल रिझनिंगचे 2-3 तरी प्रश्न सोपे असतात. असं करून नाही म्हटलं तरी डिसिजन मेकिंगचे मुळे 40 प्रश्न बरोबर येणं कुठंच गेलं नाही. 40 दोन्ही 80 परत अर्धा 100 मार्क कुठंच गेले नाही. किती अवघड पेपर आला तरीही फक्त तिथे सिरियसली राहा आणि पूर्ण कॉन्सन्ट्रेशननं अलर्ट राहू, अटेंटिव्ह राहून पेपर सोडवा. नियोजन करा, वेळेचं स्ट्रॅटेजी बनवा. ज्यांना फारच रिस्क वाटते त्यांनी मला असं वाटतं एखादा पेपर ऑफलाईन द्या. पुढच्या येणाऱ्या रविवारी एक सीसॅटचा पेपर कुठला आयोगाचा 2023चा सोडवा. 24चा खूपच सोपा आहे, सहज बसलं तरी 160 मार्क पडतात. त्यामुळे 23चा एक सीसॅटचा पेपर सोडवा. आपल्या 100+ आरामात येत असतील तर नॉट टू वरी. ते आपली काय म्हणता येईल त्याला एक गोष्ट टिक झालेली आहे असं समजा. सीसॅटच्या बाबतीमध्ये आता बाकी जास्त काही चर्चा करण्याची गरज नाही. ज्यांना अजूनच भीती वाटते, आपल्याच MPSC मेड सिम्पल चॅनलवर पूर्वी सीसॅटच्या काळातले मी काही व्हिडिओ टाकलेत. ज्यांना भीती वाटते त्यांनी ते एकदा बघून घ्या, त्याचं इम्प्लिमेंटेशन करून बघा, एखादा पेपर सोडून बघा, बाकी गोष्टींना फुल स्टॉप त्या ठिकाणी देऊन टाका. जीएसच्या बाबतीमध्ये स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग जे ते फार महत्वाचं का आहे, तर आता इथलं जे नियोजन आहे म्हणजे बऱ्याच वेळेला मला असं वाटतं की नियोजन नळाचं नियोजन, हा राईट. इथे काय होतं की खूप जण जसं म्हणणं, सर तुम्ही 45 दिवसाचा प्लॅन द्या. माझं इथं एकच म्हणणं असतं, मी पर्सनल मेंटरिंग, आपण संकल्प मेंटरशिप का आणली आहे बरं? मार्केट सारखं आपण मेंटरशिपच्या नावानं टीचिंग पण करू शकतो, टार्गेट देऊ शकतो, ते करायला लावू शकतो, वन साईज फिट सॉल्व्ह करू शकतो. आपण का करत नाही? कारण ते वर्क होत नाही. मला जिओग्राफी माझा कधी काही ऑप्शनल होता, मी जिओग्राफी 3 दिवसात करू शकतो. 5 दिवस जिओग्राफीला देऊन करू काय? टाळ्या वाजवत बसू का 2 दिवस 3 दिवसात झाल्यावर? मला सायन्स, माझं बॅकग्राऊंड आहे, मला सोपं जाते, माझं 5 दिवसात होतंय. 7 दिवस सायन्स दिला देऊन मी काय करू? मला हिस्ट्री जमत नाही, तुम्ही 5 दिवसात करताय, मला 7 दिवस लागतात. त्यामुळे प्रत्येकानं आपापलं एक नियोजन त्या ठिकाणी करा की राहिलेल्या दिवसामध्ये म्हणजे एक जो भाग असतो स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंगचा, त्याच्यामध्ये काय काय आपल्याला करायचंय ते तुम्हाला फक्त त्या ठिकाणी मी सांगतो. स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग मध्ये सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट रिव्हिजन इन्क्लूड करा. आता इथे पण काय होतं माहितीये का, रिव्हिजनचं खूप जणांचं, मी सायंटिफिक वेनं वैज्ञानिक पद्धतीने रिव्हिजन कशी करावी याचा व्हिडिओ टाकलेला आहे, तो युट्यूबवरचा बघून घ्या. की तुम्ही एक राऊंड करतो, 30 दिवसानंतर आपल्याला रिव्हिजनला आपल्याला जाग येते, तोपर्यंत अर्ध्यापैकी गोष्टी उडून गेलेल्या असतात, वर मराठवाड्याच्या भाषेमध्ये उडून गेलेल्या असतात. तर ते तसं करू नका. डेली फॅक्च्युअल पार्ट रिवाइज करा. रिव्हिजन मध्ये आपल्याला करता येईल डेली फॅक्च्युअल पार्ट जो आहे तो. त्याच्यानंतर दुसरा भाग आहे तो वीकली, 8 दिवसात जे केलं पाहिजे. 15 डेज कंपल्सरी केलंच पाहिजे. 1 मंथ, राईट, 2 मंथ. मला असं वाटतं 2 महिन्यात बऱ्यापैकी परीक्षांची परत परीक्षाचे येते. 2-2 महिन्याला कमीत कमी रिव्हिजन. 1, 2, 3, 4, 5, 6, कमीत कमी 2 महिन्यात 6 वेळा ते 7 वेळा तुमचं ती गोष्ट जर डोळ्याखालून गेली, रट्टा मारायची गरज पडत नाही, रट्टू पोपट व्हायची गरज पडत नाही, ऍक्टिव्हली पाठ करायची गरज नाही, आपोआप ती गोष्ट लक्षात राहायला लागते. प्रिलिम्स ऑब्जेक्टिव्ह परीक्षा एवढीच आहे मित्रांनो, तुम्हाला एकमेव जगातली अशी परीक्षा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ओपनली चिटिंग करू दिलं जातं आणि कॉपी करू दिलं जातं. फक्त तुम्हाला एवढं शोधायचं असतं की जे चूक आहे ते बाजूला काढायचे, जे करेक्ट आहे तुमच्यावर उत्तर दिलं असतं. अशी कुठली परीक्षा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कॉपी करू दिली जाते? आयोगच उत्तर देतोय, फक्त तुम्हाला त्या ठिकाणी करेक्ट उत्तर शोधायचं आणि चुकीच्या बाजूला काढायचं. एवढी सोपी प्रिलिम्स परीक्षा आहे. प्रिलिम्सचं काय टेन्शन घेताय? मला असं वाटतं प्रिलिम्सचं अजिबात टेन्शन घेऊ नका. ज्यांना टेन्शन येतं, ज्यांना आतापर्यंत प्रिलिम्स क्लिअर करता आलं नाही, सायकोलॉजिकली ते मी मान्य करतो की थोडंसं प्रेशर आणि एक काय म्हणतात त्याला एन्झायटी असते, टेन्शन असतं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आयोगानं 4ही प्रश्न पर्याय जे आहेत आपल्यासमोर मांडलेले असतात. आपल्याला फक्त एक चुकीचे पर्याय बाजूला काढायचे असतात आणि एक करेक्ट पर्याय त्या ठिकाणी शोधायचा असतो. इतकी साधी सिंपल गोष्ट आहे. टेन्शन अजिबात घेऊ नका प्रिलिम्सच्या बाबतीमध्ये. काहीच जर कळलं नाही तर आपले अप्रोच बॅच आहे, आपले ठोकताळे आहे, बिंदास LCM ऑड मॅन आउट सायन्समध्ये वापरा. जिथं जिथं शक्य आहे तिथं करेक्ट इनकरेक्ट वाला हिस्ट्रीच्या 4 स्टेटमेंटला वापरा. बऱ्यापैकी वेळेला उत्तर येतं. काहीच नाही कळलं तर मी जसा गोल्डन वर्डचा शेवटी व्हिडिओ सांगतो, काहीच नाही कळलं जगन्नाथ शंकर शेट ऑप्शन मध्ये आहेत, बिंदास मारा. मागच्या वेळेस बऱ्याच जणांचे 2 मार्क त्या ठिकाणी पक्के झाले. पेपरमध्ये लोकांना हसू आलं की सरांनी जे सांगितलं तेच झालं. पण गोष्ट एवढीच आहे की ते फॉलो केलं पाहिजे. नुसता व्हिडिओ बघितला, एन्जॉयमेंट झाली, सोडून दिलं, कमेंट केलं, सर लय भारी सांगितलं, त्यानं होत नाही. तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर काम करावं लागेल. आणि मी इथं जी गोष्ट बोलतो प्रत्येक गोष्ट अनुभवातून आलेली आहे, टॉपर सोबत चर्चा केलेली आहे. जे मुलं फेल झालेत ते का फेल झालेत ते मी सांगितलेलं आहे. ते तुम्ही परत रिपीट करू नका. माझा स्वतःचा अनुभव आहे, स्वतः मी परीक्षा देत असतो.
त्यामुळे इथे मी जी बोलतोय विनाकारण काहीतरी वाही गोष्टी फालतू गोष्टी इथं बोलत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्ट सिरियसली घ्या, त्याच्यावर काम करा, 100% रिझल्ट मिळेल. फक्त एवढंच आहे की तुमचा त्याच्यावर विश्वास असला पाहिजे. ज्यांचा विश्वास नाही त्यांनी आत्ताच हा व्हिडिओ बंद करा आणि पुढच्या व्हिडिओला वळा. राईट, माझं एवढंच म्हणणं आहे, कुठल्याही गोष्टीवर जोपर्यंत आपण ट्रस्ट ठेवत नाही, जोपर्यंत विश्वास ठेवत नाही, तोपर्यंत ती गोष्ट काम करत नाही. जर तुम्हाला काम करायचं असेल तर हे करा. त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी प्लॅनिंग मध्ये रिव्हिजन करा आणि मला असं म्हणणं, सोर्सेस जे आहेत सोर्सेस डिफाईन करा की आपल्याला कशातून काय करायचं. जास्त सोर्सेसच्या मागं लागू नका. एक गोष्टीसाठी एक सोर्स मोर दॅन इनफ आहे. याच्यामध्ये अजून दुसरी महत्वाची गोष्ट, टाइम टेबल आणि शेड्यूल बनवा. स्वतःचा टाइम टेबल आणि शेड्यूल. आणि मग शेड्यूलमध्ये आपल्याला काय काय असलं पाहिजे, त्याच्यामध्ये माझं स्पष्ट म्हणणं आहे, टाइम टेबल आणि शेड्यूलमध्ये तुमचं थोडंसं व्यायामाचा वेळ असला पाहिजे, मेडिटेशनचा वेळ असला पाहिजे, त्या ठिकाणी तुमचं थोडंसं लाफ्टर मुवमेंट असतील किंवा इमोशनल इंटेलिजन्सच्या गोष्टी, मित्र मैत्रीण, आई वडील नातेवाईक यांसोबत थोडासा गप्पा मारणे, थोडंसं इव्हिनिंग वॉक वगैरे करणं. त्याच्यामध्ये डाएट वगैरे खूप चांगल्या गोष्टी असल्या पाहिजेत. काय होतं, परीक्षेच्या शेवटी प्रेशरमध्ये मुलींच्या बाबतीमध्ये एवढा विकनेस येतो, मग मध्ये पेपरमध्ये चक्कर येणं किंवा इतर बाबतीमध्ये आतापासून बॉडीला तेवढ्या त्या दिवशीसाठी प्रिपेअर करून ठेवा. सचिन तेंडुलकरचं मी एक्झाम्पल नेहमी देतो की 200 रन जे आहेत ते असेच आलेले नाहीत. त्याच्या आधी रात्री रोज 2:30 वाजता उठून 2-3 लिटर पाणी 2-3 टप्प्यामध्ये पिऊन डिहायड्रेट न होण्यासाठी केलेली स्ट्रॅटेजी होती. तेव्हा ते ग्राउंडवर जाऊन 200 रन दिसलेत. ही गोष्ट लक्षात घ्या. आपल्याला त्या परीक्षेसाठी स्वतःला प्रिपेअर करायचंय, मेंटल लेवलला, फिजिकल लेवलला, इमोशनल लेवलला आणि बाकी सगळ्या गोष्टीला. तर तेच टेम्परामेंट आपल्याला डेव्हलप करायचंय. टेम्परामेंटवर काम करा. टेम्परामेंटवर पुढे परत मी बोलेल. आता आपलं चालू होतं स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग. दुसरी जी गोष्ट होती त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं मायक्रो अनालिसिस करा. मायक्रो अनालिसिसचं आपलं राहिलेलं पेंडिंग काम उद्या सायन्सचं मायक्रो अनालिसिस तुम्हाला येईल. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं एक टॉपिक, कुठल्याही विषयाचा टॉपिक तो किती महत्वाचा आहे याचं स्टार रेटिंग त्या ठिकाणी करा. तुम्हाला कळेल की कुठला टॉपिक किती महत्वाचा आहे. त्याच्यासोबत दुसरी गोष्ट असते तयारी. त्याच्यासोबत तयारी करा आणि आपली तयारी किती स्टार मध्ये आहे ते पण काउंट करा. जिथं आयोगानं जास्त प्रश्न विचारले 4 किंवा 5 स्टार आहेत, त्या ठिकाणी कमीत कमी आपले 4 स्टार आले पाहिजे. हे सगळं करत असताना इनपुट आउटपुट रेशो बघा. इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती आहे का इनपुट आउटपुट रेशोच्या बाबतीमध्ये, तर माझं जे म्हणणं आहे की जे टेक्निकलची तयारी करताय, टेक्निकल मेन्ससाठी राज्यसेवेची प्रिलिम्स देताय ना, त्या लोकांनी कोर पेरिफेरी मॉडेलवर फोकस करा. कोर आणि पेरिफेरी. कोरमध्ये काय येतं की ज्याच्यावर हमखास 5 स्टार रेटिंग आहे, जिथं कायम प्रश्न येतात, प्लस ते आपण जर केलं तर आपल्याला मार्क पडणार आहे, त्याच्यावर फोकस करा. पेरिफेरीची चिंता करू नका, कारण इथं म्हणजे माझा जो नियम असतो, डॉक्टर अजित फॉर्म्युला जो की 70-30 की 30% सिलेबस असा आहे त्याच्यावर 70% क्वेश्चन्स आपल्याला मिळणार आहेत. 70% सिलेबस असा ज्याच्यावर फक्त 30% क्वेश्चन येणार आहे. फॉरगेट अबाउट दिस. कोण टेक्निकलची तयारी करणार आहे हा 30 शोधून काढा. त्याला शोधून काढायला मी मदत तुम्हाला करेल. रोज आता एक जिओग्राफी असेल, सायन्स असेल, प्रत्येक विषयाचं मायक्रो अनालिसिस मी टाकेल. त्याचा तुम्ही 100% त्या ठिकाणी वापर करा आणि तुम्हाला जिथे जिथे शक्य आहे त्याचा वापर करून हे जे मायक्रो अनालिसिस आहे किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या ठिकाणी 100% करा. ते झालं 30-70 राईट. ह्या फॉर्म्युल्यानं कोर पेरिफेरी मॉडेलनं जे टेक्निकलची प्रिलिम्स करताय त्यांनी सॉर्ट आउट करा आणि ते गोष्टी करा. आता एका विषयाचा बेसिकली अभ्यास करायचा. आता आपण रिव्हिजन मोडमध्ये आहात, तरी पण एकदा काय करा, त्या टॉपिकचे PYQ बघा. आणि हे PYQ बघत असताना मला असं वाटतं तुम्हाला आपली जी डिसेक्शन बॅच आहे, म्हणजे PYQ ची चिरफाड MPSC साठी, तर त्या बॅच मधून तुम्हाला टॉपिक वाईज PYQ आयोगाच्या स्क्रीनशॉट जसं तसे बघायला मिळतील. त्यानंतर तो टॉपिक तयार करा. टॉपिक तयार केल्यानंतर खरंच हा टॉपिक तयार झालाय का नाही यासाठी आपले P2P चे प्रश्न सोडवा. जी P2P ची बॅच आहे त्याच्यामध्ये आपण परत रिफ्रेम प्रश्न केलेत. ज्यांनी पूर्वी बॅच लावलीत त्यांनी परत नवीन बॅच लावायला काही हरकत नाही, कारण परत येणाऱ्या पुढच्या प्रिडिक्शन बेस्डवर, अँटिसिपेशनवर आपण ते क्वेश्चन तयार करतो. आणि याच्यानंतर चौथ्या स्टेपमध्ये मला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की टेस्ट सिरीज सोडवा. का माहितीये का की आपण कुठे आहोत, आपला अभ्यास झालाय का नाही झालं हे सगळं कळण्यासाठी टेस्ट सिरीजची फार महत्व होते. आणि याच्यातून जो येणारा फीडबॅक आहे, या फीडबॅक नंतर तुम्हाला तुमच्या स्ट्रॅटेजी आणि प्लॅन मध्ये थोडे बदल करावे लागतील. ते का गरजेचे आहेत की मी जे करत होतो ते वर्क होत नाहीये, मला काही गोष्टी वाटत होतं आठवतील त्या कन्फ्यूज करतायत,
मग आता परत अभ्यासात जाऊन मी ट्रिक्स बनवतो, न्यूमॅनिक्स बनवतो, इंटरलिंकेजेस बनवतो आणि तो टॉपिक असा प्रिपेअर करतो, जरी आयोगानं अवघड प्रश्न विचारला तरी माझा बरोबर आला पाहिजे, या लेवलला आपली तयारी झाली पाहिजे. याच्यापेक्षा वेगळं मला असं वाटतं परत याच्यामध्ये तरी काही गोष्ट नाहीये. अजून दुसऱ्या गोष्टी ज्या आहेत टेम्परामेंटच्या बाबतीमध्ये मी जे सांगत असतो, विषय काय होतो, जशी परीक्षा येते तसं टेन्शन येतं आणि एन्झायटी येते. त्यामुळे मी दोन गोष्टी, कंट्रोलेबल्स वर्सेस अनकंट्रोलेबल्स, जिथं आपण कंट्रोल करू शकतो त्यावर फोकस करा, जे कंट्रोल करू शकत नाही त्याला लेट गो अप्रोच, लेट गो अप्रोच त्या ठिकाणी ठेवा. जसं की कट ऑफ किती लागेल, मी पास होईल का नापास होईल, पेपर डिफिकल्ट असेल का पेपर सोपा असेल, किंवा कशात काय होईल, पॅटर्न बदलेल का, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं सोडून द्या. अदरवाईज तुम्ही पास होणार नाही हे माझ्याकडून लिहून घ्या. तुम्ही तुमचा परफॉर्मन्स शो करणार आहे. कंट्रोलेबल्सवर काम करा. अभ्यास करणं तुमच्या हातात आहे, पेपर सोडवणं तुमच्या हातात आहे, स्ट्रॅटेजी बनवणं, प्लॅनिंग बनवणं हे तुमच्या हातात आहे. त्याच्यावर काम करा. जिथं तुम्ही कंट्रोल करू शकता त्याच्यावर फोकस करा. आणि आपल्याला नेमकं करायचं काय तर प्रोसेसवरच काम करायचंय. प्रोसेस 2-3 गोष्टीची, एक तर अभ्यास करण्याची पद्धत, दुसरी पेपर सोडवण्याची पद्धत, राईट. ह्या दोन्हीवर पण आपल्याला काम करायचं आहे. आणि तरच, आणि एंड इज नथिंग बट रिफ्लेक्शन ऑफ युअर प्रोसेस. तर एंड जो आहे, जर इथं चांगले इनपुट टाकले, जर त्या चरकामध्ये ऊस टाकला तर ऊसाचाच रस बाहेर येणार आहे, जर त्यात लिंबू टाकलं तर लिंबाचाच रस येणार आहे. काय टाकायचं याच्यावर काम करा. बाहेर काय यायचं याची आपल्याला वाट बघावी लागणार नाही, याची गॅरंटी मी तुम्हाला त्या ठिकाणी देतो. त्यामुळे आपल्याला जे काम करायचंय ते प्रोसेसवर काम करायचंय. आणि जो माणूस प्रोसेसवर काम करतो त्याला एंडची चिंता करायची गरज पडत नाही, कारण एंड इज नथिंग बट रिफ्लेक्शन ऑफ युअर प्रोसेस, रिफ्लेक्शन ऑफ युअर एफर्ट्स, रिफ्लेक्शन ऑफ युअर डिसिप्लिन, रिफ्लेक्शन ऑफ युअर स्ट्रॅटेजी, रिफ्लेक्शन ऑफ युअर प्लॅन. राईट, गॉट इट. मला असं वाटतं याच्यापेक्षा जास्त टेम्परामेंट बद्दल काही गोष्ट बोलण्याची गरज नाहीये. दुसरी गोष्ट असते डूज अँड डोंट्स. अजून काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. डूज नंतर बोलू, पहिले डोंट्स बद्दल. संपवण्याची घाई करू नका. काय होतं, आपल्याला कोणीतरी आपला रूममेट असतो किंवा आपलं कोणीतरी असतं, त्यानं एवढ्या रिव्हिजन केल्या, तर घाई अजिबात नको. अजूनही भरपूर वेळ आहे. अजूनही तुम्ही निवांत जे महत्वाचे टॉपिक आहेत, जिथं आपल्याला स्कोरिंग होऊ शकते त्याच्यावर काम करू शकता, त्याच्यावर फोकस करू शकता. ही गोष्ट लक्षात घ्या. राईट, त्यामुळे अजिबात घाई नको. संपवण्याच्या मागे लागू नका. संपवण्याच्या मागे लागू नका. राईट. दुसरी गोष्ट, स्टॉप अँड गो. स्टॉप अँड गो अप्रोच. दरवेळेला बघा जे करतोय ते बरोबर आहे का, आणि स्वतःला एक तर एकाच विषयाच्या मागे लागू नका. विषयाच्या किंवा जसं की एकाच गोष्टीच्या कुठल्या पण टेस्ट सिरीज सोडवतोय तर टेस्ट सिरीजच, त्याच्या मागे लागू नका. बॅलन्स करा. आपण जे करतोय टेस्ट सिरीज पण सोडवणं गरजेचं आहे किंवा बाकी गोष्टी करणं आहे. हे काय एकच मी वाक्यात सांगेल, जे करतोय ते नीट करा. जे करतोय ते नीट करा. समजून उमजून करा. त्यातला प्रश्न चुकू देऊ नका. तुम्ही पास होता. पास होणाऱ्यामध्ये आणि फेल होणाऱ्यामध्ये एकच फरक असतो. पास होणाऱ्यानं जे सगळ्यांचं बरोबर येतं ते बरोबर केलं असतं. फेल होणाऱ्यानं जे सगळ्यांचं बरोबर येत असतं ते चुकवलेलं असतं. सिली मिस्टेक केली असती किंवा अजून कुठली मिस्टेक केली असते म्हणून तो फेल होत असतो. बाकी याच्या व्यतिरिक्त अजून काही गोष्ट नाहीये. मला असं वाटतं ज्यांना ह्या गोष्टी कळत नाहीत, ज्यांना काही गोष्टींमध्ये मदत पाहिजे, त्यांसाठी आपली संकल्प मेंटरशिप बॅच आहे, ज्याच्यामध्ये आपण पर्सनल लेवलला गाईड करतोय. पर्सनल लेवलला तुमचं नेमकं कुठं चुकतंय, काय होतं, ह्या सगळ्या अनुषंगानं. ज्यांना टेस्ट सिरीज सोडवायची त्यांना आपली आखाडा टेस्ट सिरीज जी आहे त्याच्यामध्ये आपण एकदम थीम बेस्ड क्वेश्चन्स काढतोय, अँटिसिपेशन, प्रेडिक्शन बेस्ड, आणि आयोगाच्या सगळ्या पॅटर्नला तुमची तयारी करून घेतोय. म्हणून आपण म्हणलेले आखाडा टेस्ट सिरीज, राहा प्रत्येक पॅटर्नला तयार. मला असं वाटतं याच्या व्यतिरिक्त अजून जर तुमचे काही डाऊट्स आणि क्वेश्चन्स असतील तर तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता, आणि पुढच्या सेशनमध्ये आपण त्यांना इन्क्लूड करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू. बाकी फार गोष्टी जास्त काही बोलत नाही. बऱ्यापैकी गोष्टी आता डिस्कस करून झालेल्या आहेत, आणि परत एकदा नक्कीच भेटूया आपण शेवटच्या 30 दिवसांच्या नियोजनाच्या बाबतीमध्ये. आता येणाऱ्या पुढच्या शनिवारी 16 ऑगस्टला संयुक्त पूर्वेच्या बाबतीमध्ये आपण संभाजीनगरला ऑफलाईन भेटतोय. नंतर नेक्स्ट टार्गेट आपलं कोल्हापूर असणार आहे. सगळ्यांनी त्या पोलमध्ये जे पद्धतीनं डिमांड केली की कोल्हापूरमध्ये या, कोल्हापूरमध्ये पण येऊ. आपली आखाडा टेस्ट सिरीज मधली
कॉम्प्रेहेन्सिव्ह 5 टेस्ट सिरीज चालू होते, जिचं रजिस्ट्रेशन डेमो टेस्ट आहे त्यासाठी सुरू झालेलं आहे आणि पहिली डेमो टेस्ट ही फ्री असणार आहे. तुम्हाला पेपर आवडला तरच पुढचे पेपर द्या, अदरवाईज देऊ नका. पण मी म्हणेल आपली का होईना किंवा कोणाची का होईना मार्केटमधले टेस्ट सोडवा. जेवढ्या जास्त टेस्ट सोडवणार तेवढी जास्त प्रॅक्टिस होणार आणि आयोगाचे पेपर सोडवा, आयोगाचे PYQ सोडवा. शेवटच्या दिवसांमध्ये फक्त आयोगाचे पेपर सोडवायचे, कुठलीच आपली पण टेस्ट सिरीज त्या ठिकाणी सोडवायची नाहीये. राईट. बाकी ज्या गोष्टी आहेत त्या नेहमी मी तुमच्यासाठी बोलत असतो. शक्य झालं तर आपण नेहमी रेग्युलर युट्यूबला लाईव्ह येण्याचा प्रयत्न करू. ज्या काय तुमच्या अडचणी असतील, ज्या काय समस्या असतील त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. चला, प्रयत्न करत राहू, एक एक पाऊल पुढे टाकत राहू. लेट्स मेक MPSC प्रिपरेशन सिम्पल विथ MPSC मेड सिम्पल. थँक यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड्स.